तुमचा आवाजच निघाला नाही, तुमचं कोणी ऐकणार? आवाज काढायचा. आपल्या बापाचा देश आहे, आपला देश आहे. तुतूर मातूर 2000 3000 देऊन आटवायचं नाहीये. त्यांना माहिती आहे हे लोक ऐकणार नाही. मिळालं ते घेऊ आपण, पण त्यांचा प्रयत्न हा आहे की 7,500 आणि महागाईवरचा आपल्याला मिळाला पाहिजे. आणि मला सांगण्यात आनंद होतो, आपल्या महासचिव साहेबांनी सिंग साहेबांनी उल्लेख केला या गोष्टीचा की माझा आवाज बरोबर येतोय ना स्पष्ट शब्द. त्याप्रमाणे खरोखर या संघटनेचं संगोपन आणि वर्धापन हे मराठवाड्याने केलेलं आहे. मला अजून आठवतं जेव्हा परभणीला सुरुवातीचा कार्यक्रम झाला, परभणीला नाही आपण जेव्हा भेटलो परभणीला, त्यावेळेस सावेकर साहेबांचा माझा परिचय झाला आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, फार मोठी जबाबदारी स्वीकारली. त्याच्यानंतर नांदेडला ज्या मीटिंग झाल्या, ज्या आपण लोकांचं जे सहकार्य या संघटनेला लाभलं ते अप्रतिम अद्वितीय. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण मराठवाड्याचा जो सहभाग यात राहिला, मला सांगताना अभिमान वाटतो. संपूर्ण भारतावर तुमचे उपकार. या बळामुळं या संघटनेचा सूर्य संपूर्ण भारतावर तळपत आहे. आज 28 राज्यात आणि 6 केंद्रशासित प्रदेशात तुमच्या संघटनेच्या संघटन आहे. श्रीनगरला काश्मीरला पण आहे, अंदमान निकोबारला आहे, दीव दमनला आहे, पॉंडिचेरीला आहे. अजून मला सांगा कुठं पाहिजे? एवढी मोठी संघटना तयार झाल्यामुळे आणि एवढ्या साऱ्या बळामुळे, तुमच्या पुरुषार्थामुळे, तुमच्या पराक्रमामुळे आज एवढ्या निष्ठुर व्यवस्थेला आणि एवढ्या मोठ्या भारत सरकारला तुमचा विचार करावाच लागेल. साधी गोष्ट नाही. म्हातारे माणसं आपण आपल्याला भर ना चढ ना ऐकू येत ना बरोबर दिसत ना चालतायत, पण अशा लोकांनी संपूर्ण देशाला हादरवण्याचं काम तुम्ही केलं. कारण आपलं म्हणणं आहे कमजोर आपण शरीरानं असू, आर्थिकदृष्ट्या असू, आरोग्यदृष्ट्या असू, पण आपण जिवंत माणसं आहोत आणि भारत देशाचे नागरिक आहोत. आणि जेवढा आपला या देशावर, आपल्या बापाच्या देशावर हक्क आहे तेवढाच की जेवढा त्या राज्यकर्त्यांचा, हे आपण मानतो. या दृष्टीने आपण चालतो, म्हणून आपली दखल घेणं सरकारला भाग आहे. एकतेमुळे आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आदरणीय पंतप्रधानांनी 2 वेळ बोलावून आपल्याशी चर्चा केली. अर्धा तास त्यांनी वेळ दिला, विषय समजून घेतला आणि हे सांगितलं की मी पण तुमच्या सोबत आहे, पण मी पंतप्रधान जरी असलो तर मला काही गोष्टी स्वतःहून करता येतील. तिथे पैशाचा विषय येतो, तिथे ब्युरोक्रॅसी येते, तिथे बाकी मंत्रालय येतात. त्यांनी त्यांच्याकडून काम केल्यानंतर शेवटी माझ्याकडे येतं, तेव्हा मी तुमचं काम करणारच. आणि त्या दृष्टीने घटना घडल्या. मला इथे सगळ्या घटना सांगता येणार नाही. जो अधिकारी कोऑपरेट करत नसेल त्याच्याबद्दल आहे. कोऑपरेट करणारे अधिकारी आपल्या ठिकाणी आले. ज्या मंत्र्यांनी कामं केले नसतील त्यांना दुसरीकडे पाठवण्यात आलं. बऱ्याच घडामोडी या गोष्टीत झाल्या आणि त्यामुळे त्याला उशीर लागला. मान्य आहे, आपल्याला दुःख आहे. आपले दर दिवसाला कमीत कमी 200 लोक मरतात संघटनेत दर दिवशी. त्याचा मी माझ्या तोंडाने असं सांगत नाही, त्याच्यामध्ये प्रमाण आहे, पुरावा आहे. तो पुरावा काय? मागच्या 28 वर्षाच्या 2 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे. त्यावेळेस संघटने आपल्या EPS 95 स्कीमला 28 वर्ष झाले होते. 28 वर्षामध्ये 20 लाख लोक विडोवर पेन्शनर आहे.
म्हणजे विडो पेन्शनर, विधवा पेन्शनर जर 28 वर्षात 20 लाख आहे, तुमचं कॅल्क्युलेटर घ्या, त्यात कॅल्क्युलेट करून पहा, तुम्हाला उत्तर येईल दर दिवसाला 200 रुपये कमवत आहे, दर महिन्याला 600 रुपये, 6000 रुपये मिळत आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं काम लवकरात लवकर व्हावं याची घाई आहे. ज्यांना फायदा होणार आहे असे लोक मरून गेल्यावर तुम्ही कोणाला देणार आहे? हो, बरोबर की नाही? बरोबर आहे का? बोला. तुम्हाला एक सांगतो, आपल्याजवळ दात नाही, नाखून नाही, नखबी नाही, सिंह सगळे वाघ आहेत, पण दात नाही, नख नाही, आवाज आहे की नाही? आवाज आहे की नाही? काढायचा. आंदोलनकारी माणसाला आवाज पाहिजे. जर तुमचा आवाज असेल तर ते ऐकायला कान तयार होते. तुमचा आवाजच निघाला नाही, तुमचं कोणी ऐकणार? आवाज काढायचा. आपल्या बापाचा देश आहे, आपला देश आहे, आणि इथून आपला हक्क आपण मिळवून घेणार. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपलं काम कुठल्याही क्षणी होऊ शकतं, कुठल्याही. उशीर लागण्याचं कारण त्यांना आपल्या मागण्या पूर्ण करायच्या. तुत्तूर मातूर 2000-3000 देऊन आटपायचं नाहीये. त्यांना माहिती आहे हे लोक ऐकणार नाही. मिळालं ते घेऊ पण त्यांचा प्रयत्न हा आहे की 7,500 आणि महागाईवरता आपल्याला मिळायला पाहिजे. आरोग्य सुविधा जेव्हा मंत्र्यांना आम्ही भेटलो, मंत्र्यांनी सांगितलं भारत सरकार 70 वर्षाच्या वयानंतर सर्वांना आयुष्यमान भारत योजनेत घेणार आहे, घेतलेलं आहे. आम्ही म्हटलं सर 70 वर्ष कामगार पाहत नाही पुष्कळ, 58 वर्षापर्यंत त्याच्या ऊसाचं चिपाड झालेलं असतं, बरोबर आहे नाही? कारण 58 वर्षाच्या नंतर तो जेव्हा रिटायर होतो तर तो कुठल्याच कामाचा राहत नाही. आरोग्य सुविधा 58 पासून पाहिजे. बाकी भारताला तुम्ही 70 पासून देता, ठीक आहे, आम्हाला 58 पासून पाहिजे. तर त्यांनी ते कबूल केलं आणि ते म्हणाले 58 ते 70 हे 12 वर्ष आपण एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम यामध्ये राज्य सरकारकडून घेऊ शकतो आणि त्यानंतर आयुष्यमान भारत देऊ शकतो. त्यामुळं आपल्याला 58 वर्षाच्या वयापासून आरोग्य सुविधा मिळेल असं आपल्याला वाटते. हायर पेन्शनच्या बाबतीतही आपण फार जागरूकतेने आपली टीम तिथे लक्ष देते. काय सर्क्युलर निघतात, काय त्यांचं म्हणणं आहे, कुठे सुधार पाहिजे, यासाठी नॅशनल एज्युकेशन कमिटी किंवा राष्ट्रीय संघर्ष समिती डोळ्यात तेल घालून तिकडे पाहते. मिनिमम पेन्शन जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा इथे आहे. ती मिनिमम पेन्शन खरं म्हणजे मंत्री महोदय आपल्याला याच आठवड्यात बोलवणार होते, पण काहीतरी जिनेवामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं मोठं पूर्ण जगाचं मीटिंग चालू आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला पुढच्या आठवड्यात बोलावतील. ते आपल्याला 100% बोलावतील आणि आपल्याला लवकरात लवकर चांगली बातमी मिळेल याची मला खात्री. आता साहेबांनी सांगितलं, आंबेडकर साहेबांनी सांगितलं, मस्के साहेबांनी सांगितलं की आपली लातूरला मेळावा होता, पहिलाच मेळावा लातूरला आहे. त्यामुळे आम्ही उत्साहित होतो, नवीन लोकांना आपल्या लोकांना भेटता येईल, तिथे साखर कारखान्याचे बिडी कामगार लोक आपल्याला भेटतील म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. त्यांनी सांगितलं तुम्ही नांदेड आहे, नांदेडशी आपण नातं फार पक्क झालेलं आपण, त्याच्यामुळे नाही म्हणता येत नव्हतं. एवढ्या पावसात इतके लोक जमले म्हटल्यावर तुम्ही पहा, फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो. आणि पुढच्या आता मी आंबेडकर साहेबांना माझे मोठे बंधू स्पष्ट सांगतो, आता मी नांदेडला येणार नाही, येईल तर गुलाल घेऊनच येईल. नांदेडला येणार तर गुलाल घेऊन येणार आणि किलोनं छटाक करणे, किलो
पोत्यानं सावकार म्हणतात. सावकार म्हणतात काय प्रश्न आहे? पोत्यानं. तुम्हाला सांगतो, आपल्याला पेन्शन घेऊन 10 वर्षाची पेन्शन खाल्ल्याशिवाय म्हणायचं नाही. 10 वर्ष पेन्शन तुम्ही खाल्ले गेली पाहिजे. पावडे साहेब बरोबर आहे का? त्याच्यामुळे तयारीत राहा, निराश व्हायचं नाही. आणि हे यूट्यूबर जे सांगतात आज मिल रही है पेन्शन, दुसऱ्या दिवशी पुन्हा होतात आज मिल रही है पेन्शन, 20 वर्ष ते काय करतात? ते कोणीतरी म्हटलं गाव आपण उसने पैसे कधी देता? ते म्हणे उद्या देतो. म्हणे तसं लिहून द्या. ते लिहिलं भिंतीवर उद्या देतो. रोज तो माणूस तुम्ही वाचा, कधी देतो? उद्या देतो. तर या लोकांचं असं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या संघटनेचे नेते सांगतील, आपले आंबेडकर साहेबांना आम्ही संपर्कात असतो, आपले सगळे नेते संपर्कात असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते सांगतील तेच खरं माना. आजची स्थिती अशी आहे, आजची स्थिती अशी आहे की तुमचं आपलं काम अजून झालेलं नाही, पण आपलं काम लवकरात लवकर होणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण संघटित आहोत. त्यामुळे निश्चित राहा, पण संघटन वाढवत राहा. आपल्या एकट्या माणसाला मलाही किंमत नाही, तुम्हालाही नाही. संघटन आहे म्हणून आपल्या सर्वांना किंमत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून संघटन वाढवत राहा आणि सभा घेत राहा, मोठ्या सभा घेत. आता आम्ही परवा मंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा मंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी सांगितलं होतं नंतर तुम्हाला व्यवस्थित भेटून बोलावं. त्यानंतर आम्ही रामकोला ते गोरखपूरच्या पुढे नेपाळच्या बॉर्डरवर एक उत्तर प्रदेशाचं ठिकाण, आणि त्या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली. साखर कारखान्याची लोक होते. तुम्हाला सांगतो, त्या एका जिल्ह्यात, कुशीनगर जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 15 साखर कारखाने. त्या लोकांची हालत पाहिल्यावर बंद पडलेले कारखाने, पेन्शनर आहे, 500-600 रुपये भेटतात, तरी ते सभेला आले आणि त्यांची हालत पाहावला जात नव्हती, इतकी वाईट. संपूर्ण भारतात वृद्ध लोकांना, पेन्शनरांना त्यांनी दर महिन्याला पैसे भरले, त्यांची हालत या नालायक व्यवस्थेने करून ठेवली. दुसरीकडे फुकट फाकट चालू आहे. आता खासदारांच्या पेन्शन वाढल्या, तुम्हाला माहीत असते, पगार वाढले 25,000 2 मिनिटाच्या, आणि जर 10 वर्षापासून आपण झटपण राहिलो, आपली पेन्शन अजून वाढायची नाव घेऊ. मात्र याला काय म्हणायचं? याला हेच म्हणायचं की एकतर ते इनसेन्सिटिव्ह आहे, असंवेदनशील आहे, किंवा आपण कुठेतरी कमी पडतो. आपण ताईने सांगितलं तसं आपण संख्येत कमी पडतो. संख्या किती? 78 लाख पेन्शनर, 7.5-8 कोटी लोक कार्यरत, जे अंशदान करतात, त्यांचं भविष्य आहे. बरोबर आहे? आणि दिल्लीला लोक जमतात 5,000, 10,000, 20,000. आम्ही अण्णासाहेब हजारांना एकदा भेटायला गेलो आणि म्हटलं, बघ तुमचं नाव खूप मोठं आहे, तुम्ही मोठे माणसं आहे, आमचा प्रश्न सोडवायला मदत करा. त्यांच्या राळेगण सिद्धीला गेलो. ते म्हणाले, राऊत साहेब तुमचे लोक किती? आम्ही म्हटलं 78 लाख. 2% जमतील का? नाही. 2% म्हणजे 78 दुनी जवळपास 1.5 लाख लोक जमतील तर मी येतो. संख्येला किंमत आहे, नेत्याला किंमत नाही. तुम्ही आपली संघटनेची जर संख्या 1.5 लाख 2 लाख दिल्लीला जमली तर तुमचं काम एका क्षणात होतं, पण आपण जमत नाही. आता आंबेडकर साहेब नांदेड नेहमी खूप लोक आली, कधी शिल्लक डबे लावून आणले, खूप त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. पण पूर्ण भारतातून जेवढे जमा व्हायला पाहिजे तेवढा जमत नाही. आणि घरी बसून विचारतात कुठपर्यंत आला. त्यांना सांगतो आता स्टेशनपर्यंत आलं, ऑटो लावून मिळाला, अशी परिस्थिती. त्यामुळे
त्या लोकांच्या भावना, रामकुलाच्या लोकांच्या भावना, कुशीनगरच्या, आम्ही अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी आलं, आम्ही रडलो की या. आणि त्या दिवशी आम्हाला असं वाटलं, कुठं नाही सांगत, की असं की आमचे देव आम्हाला भेटले. अरे कोणासाठी करतो आपण? आपल्या देवासाठी करतोय ना. तुम्ही देव आहे ना आमचे. तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं का मंदिरातून देव आपल्या घरी येतो, मी तुझ्या घरी आलो माझं दर्शन घे, असं झालं का कधी? आपल्याला आपल्या घरून त्या मंदिरात जाणं पडतं आणि तिथं त्याचं दर्शन घेणं पडतं. बरोबर आहे? मी माझ्या घरून या मंदिरात आलो नांदेडच्या तुमचं दर्शन घेण्यासाठी, कारण तुम्ही माझे देव. लक्षात आलं का? मी तुमचा भक्त, तुम्ही माझे देव. पण असं तुमचे बी कोणी देव असतील ना, असतील की नाही? तिथे ते देव जे इथं आले नाही ते तुमचे देव. बरोबर आहे की नाही? मी जसं मंदिरात तुमचं दर्शन घेतोय तसं तुम्ही तुमच्या मंदिरात जाऊन न दिसणाऱ्या देवाला दर्शन घडवा. बरोबर आहे? बोला आंदोलनकारी आवाज काढा, आवाज. बरोबर आहे का? लाजून लाजून काहीच मिळत नाही. बायकोला म्हटलं स्वयंपाक करून लवकर येऊ घाल, ते लाजून जर म्हटलं ती काय आवाज काढणं पडतो. बरोबर आहे? हो झालं नाही लाजून, भाडा खाऊ का असं म्हटलं तर आपण जेवण येतं गरम. बरोबर आहे? आवाज काढायचा. तर त्या देवाला तुम्ही भेटायला जायचं जे आज इथं नाही. ते कोण आहे? एक तर ज्यांचं आरोग्य चांगलं आहे, किंवा ज्यांच्याजवळ पैसा नाही, बरोबर, किंवा जे अहंकारी आहे. काय जाणार बारबार बोलायचं आंबेडकरचा बोलतो बारबार आल्या. बरोबर आहे? आणि चौथी कॅटेगरी अशी असते, त्याचं भेदभाव होईल, त्याचं झालं तर आपलं होईल. कशाला जायचं? बरोबर आहे ना? त्या देवांना भेटायला जा, त्यांच्या पायावर प्रभू दर्शन द्या. बरोबर आहे? त्याच्याशिवाय संघटन वाढणार नाही. आणि संघटन म्हणजे काय? संघटन म्हणजे श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन मधलं विराट रूप. ते पाहून लोक घाबरले पाहिजे, त्याला संघटन. आपण बराच वेळ इथं आलो, खूप वेळ आलो. गुरुद्वारात मोठ्या मोठ्या सभा, हजारो लोकांच्या सभा झाल्या. इथे विजयनगर हनुमान मंदिरातही आपल्या संघ भरपूर सभा झाल्या. मस्के साहेबांचं, पावडे साहेबांचं नेहमीच सहकार्य आंबेडकर साहेबांना आहे, आपल्या सर्वांचं आहे. आपल्या सर्वांना दुःख सांगतो, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघटित व्हा, संघर्ष करा. आता शिकायचं तर आपण शिकतोच आहे म्हणा, पण तरी संघटित व्हा आणि संघर्ष करा. याशिवाय गरिबाला इलाज नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला संघर्षाशिवाय आणि संघटनेशिवाय इलाज नाही. कलियुग आहे. या कलियुगात फक्त संघटनेची शक्तीच चालते, बाकी काही चालत नाही. एवढं आपल्याला सांगतो. हमसब म्हणजे काय? तो कोणी आता इथं STचा असेल, कोणी MSCBचा असेल, कोणी कारखान्याचा असेल, कोणी MIDCचा असेल, बरोबर आहे, कोणी बिडी कामगार असेल, कोणी साखर कारखान्याचा असेल. हे आम्ही वेगळ्या धर्माचे, वेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या कारखान्यातले, उद्योगातले आम्ही सगळे एकत्र आहोत. म्हणून आमचं नातं हे कधीच जातीचं नसतं, धर्माचं नसतं. हे नातं कर्माचं असतं. जो कर्म करतो तो कामगार, ज्याचं नातं कर्माचं तो कामगार. म्हणून आमचं हात उचला आणि हात जर दुखला तुम्हाला गॅरंटी देतो मेडिकल फॅसिलिटी फुकट मिळणार.
ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. आपला भारत देश जगातला सगळ्यात पुरातन ज्येष्ठ असा देश. त्याचा आपल्याला अभिमान आहे. ही संस्कृती, आपला देश आणि जगातला सगळ्यात श्रेष्ठ देश. म्हणून या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देशाचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक, याचा आपल्याला अभिमान आहे. आज आपली हालत थोडी खराब आहे, तो चांगला दिवस पण येणार आहे. आपण मागणार आहे, घेणार आहे, पण आपल्या देशावरचं आपलं प्रेम कमी झालं तर कमी होणार. म्हणून ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. धन्यवाद.